अति परिणामकारक लोकांच्या 7 सवयीपैकी 4 सवयी आपण यापूर्वीच्या भाग 1 मध्ये पाहिलेल्या आहेत. आता आपण सुरुवात करूया सवय क्रमांक 5. प्रथम समजून घ्या, नंतर समजून घेण्याची अपेक्षा करा. लेखकांना त्यांच्या मुलासोबत कोणत्या तरी विषयावर एकमत होत नव्हते. समजून घेताना अडचण येत होती. ते त्याच्याशी बोलत तर होतेच, पण काहीच फायदा होत नव्हता. तो लेखकाचं काही ऐकत नव्हता. या समस्येला घेऊन लेखक त्यांच्या एका मित्राजवळ गेले आणि म्हणाले, मी माझ्या मुलाला समजावून सांगण्यात असमर्थ ठरत आहे. त्याला समजावून सांगणं मला शक्य होत नाहीये. तो माझं काहीच ऐकतच नाहीये. आता असे बोलणे ऐकल्यावर लेखकाचा मित्र त्यांना म्हणतो, थांब, थोडं थांब. तुमचा मुलगा तुमचं बोलणं ऐकत नाही. यामुळेच तुम्ही त्याला समजून घेण्यात असमर्थ ठरत आहात. मला असं वाटते की त्याला समजण्यासाठी तुम्हाला त्याची बोलणी ऐकायला पाहिजे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सगळं कळतं पण वळत नाही. आता हे तर सर्वांनाच माहिती आहे की दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी आपलीच बोलणे पुढे पुढे रेटण्याऐवजी, सांगण्याऐवजी आपल्याला त्याचे ऐकायला पाहिजे. परंतु कोणी या गोष्टीला आत्मसात करून दैनंदिन व्यवहारात, संवाद व संभाषणात वापर करत नाही. आणि कोणी करतही असेल तर ते खूपच कमी प्रमाणात करत असतात. कारण प्रत्येक जण हेच विचार करत असतो की पुढचा माणूस, व्यक्ती आपल्यासारखाच विचार करायला पाहिजे. आपण जे बोलत आहोत त्यावर सहमत व्हायलाच पाहिजे. परंतु आपण हे विसरून जातो की ह्या जगात प्रत्येक व्यक्तीचे त्याचे स्वतःचे असे वैयक्तिक आणि वेगवेगळे विचार व अनुभव आहेत. ज्यामुळे जगाकडे पाहण्याचा त्याचा आपल्या स्वतःचा असा एक दृष्टिकोन आहे आणि आपला दृष्टिकोन वेगळा आहे. तर आपण कितीही प्रयत्न केला तर कोणीही आपल्यासारखं विचार करू शकणार नाही. यासाठी आपल्याला आपली बुद्धी, शक्ती इतरांना आपल्यासारखे बनवण्यात खर्च करण्याऐवजी, वाया घालवण्याऐवजी आपल्याला त्यांचे बोलणे ऐकून घेऊन त्यांचे दृष्टिकोन समजून घ्यायला पाहिजे की ते काय करत, कसे विचार करत आहे, त्या मागील त्यांच्या काय काळजा आहे, कारण आहे त्यामुळे ते असं विचार करत आहे, त्यांचे दृष्टिकोन कशामुळे असा बनला आहे इत्यादी समजायला पाहिजे. आणि आपल्याला त्यांच्या बोलण्याचा खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी त्यांच्यासारखीच जाणीव होऊ द्यायला पाहिजे की आपण त्यांच्या जागी असतो तर काय विचार केला असता, आपण असाच विचार केला असता. याचा लेखक आपल्याला इथे हे सांगतात की आपण समोरच्याचं ऐकून घेतलं पाहिजे. ऐकण्याची अशी अवस्था जिथे लोक ऐकून घेण्याचं नाटक करत नाहीत तर खऱ्या अर्थाने पुढील व्यक्तीच्या बोलण्याला समजून घेत असतात. यालाच ऑथेंटिक लिसनिंग असे म्हणतात. सवय क्रमांक 6. सहकार्य, सिनर्जी, कोऑपरेशन, तालबद्धता, एकतांतीने बरोबर काम करणे. वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे समजले असेल की प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे. प्रत्येकाची स्वतःची अशी समजूत किंवा बिलीफ आहेत. आपापली विचारधारा आहे. आयुष्य आणि व्यवसाय किंवा आपल्या कारकीर्द याविषयी ते हाताळायची लोकांची स्वतःची आपली अशी त्यांची पद्धत आहे. लोकांचं एक दुसऱ्यापासून वेगळं असणं या कारणामुळेच त्यांच्यापासून संबंध तोडून राहणे किंवा फक्त स्वीकार करणेच पुरेसं नाही. तर लेखक असे म्हणतात की आपल्याला या वेगळेपणाचा फायदा घ्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, येथे फायदा म्हटलेला आहे, गैरफायदा नाही. आणि लोकांकडे असलेले वेगवेगळे ज्ञान घेऊन स्वतःचे अनुभव वाढवायला व सुधारवायला पाहिजे. जसे की सर्वच मोठ्या व बलाढ्य कंपन्यांचे CEO, विशेष कार्यकारी अधिकारी वर्ग आपल्या सोबत वेगवेगळ्या क्षेत्रांचे विषयाचे तज्ञ लोकांना ठेवतात, जेणेकरून हे सर्वजण मिळून त्या कंपनीला योग्य मार्गाने पुढे चालवतील. तसेच अति परिणामकारक लोक हे जाणतात की एकट्याने आपण फार काही साध्य करू शकत नाही. यासाठीच आपल्याला लोकांशी चांगले नातेसंबंध निर्माण करून त्यांना आपल्या सोबत घेऊन चालणे अत्यंत महत्वाचे व खूप गरजेचे आहे. जसं उदाहरण म्हटल्यास आपल्या मानवी शरीराचे वेगवेगळे बाह्य अंग व अंतरंग मिळून संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीतपणे चालवत असतात. यासारखेच खूप सारे लोक मिळून एक सहकार, सिनर्जी निर्माण करतात आणि एकमेकांसोबत मिळून कित्येक असाधारण ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करतात. स्पष्ट व सखोलपणे जीवनाला समजून घेणाऱ्या व समजावून सांगणाऱ्या ह्या 6 सवयी आहेत. परंतु त्यांचा सुरुवातीचे काही परिणामानंतर काहीच परिणाम होत नसेल तर 7व्या सवयीचे वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. लेखक आपल्याला पुढच्या सवयी कुऱ्हाडीला धार लावायला सांगत आहे. असे का? चला तर मग पाहूया. सवय क्रमांक 7. कुऱ्हाडीला धार लावा म्हणजे समतोल स्वनवीनीकरणाची तत्वे. सवय क्रमांक 7. कुऱ्हाडीला किंवा आरीला धार लावा. मित्रांनो, तुम्हाला कुऱ्हाडीने झाड तोडणारा लाकूड तोडायची गोष्ट आठवत असेल. या वरील सर्व 6 सवयींना निर्माण करणे, बनवणे म्हणजे एका मोठ्या झाडाला कापण्यासारखे, तोडण्यासारखेच आहे. यामध्ये खूप श्रम, मेहनत लागते. परंतु कोणत्याही झाडाला कापण्यासाठी तुमची आरीचे पाते धारदार असायला पाहिजे किंवा कुऱ्हाडीने तोडण्यासाठी तुमची कुऱ्हाडीचे पाते धारदार असायला पाहिजे. त्यासारखेच वरील 6 सवयींना हाताळण्यासाठी तुम्हालाही तुमच्या या सवयींना वेळोवेळी धार लावत राहायला
राहायला पाहिजे, जे करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या आयुष्यातील 4 महत्त्वाच्या भिंतीवर या मितीवर लक्ष द्यायला पाहिजे, सतत सुधारणा करत राहायला पाहिजे। ढोबळमानाने जवळजवळ आपल्या स्वभावाचे 4 मिती किंवा अन्य शब्दामध्ये आपल्या अस्तित्वाचे 4 आधारस्तंभ ज्यांच्यावर आपले जीवन व्यक्तिमत्व उभे असते। शारीरिक, मानसिक, आत्मिक आणि सामाजिक किंवा भावनिक। नवीनीकरणाच्या 4 मिती आहेत। पहिली मिती शारीरिक, नियमित व्यायाम, पोषण, तणावाचे व्यवस्थापन। दुसरी आहे आत्मिक, मूल्याविषयी स्पष्टता व बांधिलकी, अभ्यास, ध्यानधारणा। तिसरी आहे मानसिक, वाचणे, लिहिणे, कल्पना करणे, नियोजन करणे, आरेखन करणे। चौथी आहे सामाजिक किंवा भावनिक, सेवा, दया, सहकार, आंतरिक सुरक्षा। शारीरिक मितीमध्ये आपल्याला आपल्या मेंदूला, मनाला आपल्या सर्वोच्च गतीने व योग्य दिशेने कार्य करत राहण्यासाठी तुमचे शरीर योग्य आणि निरोगी असायला पाहिजे। त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेत राहायला पाहिजे। यामध्ये आपल्या शरीराची उत्तमरित्या काळजी घेणे, ज्यामुळेच आपले भौतिक अस्तित्व आहे त्या शरीराला जपणे, काळजी घेणे हे मुद्दे येतात। आत्मिक मितीमध्ये काय येईल तर शरीरासोबतच तुम्हाला तुमच्या आत्मिक बाजूची देखील काळजी घेत राहायला पाहिजे। ध्यानधारणा, प्रार्थना, संगीत, कला इत्यादी कोणतेही काम ज्यामुळे तुम्हाला आत्मिक आनंद, शांती व समाधान मिळते ते करायला पाहिजे। सवय क्रमांक 2 इथे महत्त्वाची ठरते। आत्मिक मिती हा तुमचा गाभा, तुमचे केंद्र, तुमच्या मूल्य व्यवस्थेची असलेली तुमची बांधिलकी आहे। आपल्याला धर्मग्रंथांमधील किंवा तुम्ही ज्या कोणत्या शक्तीला सर्वोच्च मानता यावर तुमचा विश्वास, आस्था आहे, त्यानुसार प्रार्थना, ध्यानधारणा करणे। मानसिक मिती, आपल्या मनाला विकसित करत राहा, विचारांना योग्य दिशा खोली देत राहण्यासाठी शिकत राहा, वाचन करत राहा। स्वयंविकास, स्वयंसुधार, आत्मविकास यावर आधारित साहित्य वाचा, ऑडिओ ऐकत राहा, व्हिडिओ बघा, ज्यामुळे तुम्ही कालपेक्षा अधिक चांगले व्हाल। नवनवीन अनुभव घेत राहा, इतरांना शिकवा, ज्ञान देत राहा आणि आपल्या मनाला, मेंदूच्या आरोग्याची चांगल्या रीतीने काळजी घेत राहा। आपले औपचारिक शिक्षण आणि आपली मानसिक प्रगती यांचा संबंध असतो। शाळेतील अभ्यासाची पद्धत, शिस्त, वाचन, लेखन, काही नवीन शिकणे यांच्या अभावी आपण मेंदू नंतर ह्या गोष्टीविषयी फारसे गंभीर राहत नाही। कामाच्या व्यतिरिक्त इतर काही नवीन शिकण्याचा, वाचण्याचा, बघण्याचा प्रयत्न करत नाही। सामाजिक, यामध्ये आपल्या नातेसंबंधांना सांभाळणे, स्वतंत्रपणे जगणे, आपल्या कुटुंब, मित्र, परिवारासोबत वेळ घालवणे इत्यादी सर्व तुम्हाला भावनिक आधार देत राहील। मानसिक दृष्ट्या हे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही समाजामध्ये उत्तम सुद्धा बनाल। या 4ही बाजूंना सुधारत, विकसित करत राहिल्याने तुम्ही स्वतःला नेहमी स्फूर्तिदायक ठेवाल। याच सोबत तुमच्या इतर सवयींना यशस्वीरित्या आपल्या आयुष्यात अंमलात आणू शकाल आणि सुखी, आनंदी, यशस्वी, सफल आयुष्य जगाल। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।